नमस्कार बालमित्रांनो, पाठीमागच्या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रिया या पाठाचा अर्धा भाग पाहिलेला आहे. आता या पाठाचा राहिलेला अर्धा भाग आज आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या पाठामध्ये आपण निवडणूक आयोग जो आहे, या निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर निवडणूक आयोगाची जी काही कार्य आहेत ती आपण पाहिली होती. आज आपण या पाठामध्ये राहिलेल्या भागामध्ये आज निवडणूक प्रक्रिया नेमके असते काय, निवडणूक प्रक्रिया म्हणजे त्याची प्रोसेस नेमकी काय असते, त्यांना काय नेमकं करावं लागतं हे आपण पाहणार आहोत. निवडणूक आली की निवडणूक आयोगाला मतदारसंघाची निर्मिती करावी लागते. मतदारसंघाची निर्मिती करावी लागते. त्याच्यानंतर मतदारसंघ निर्माण केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील मतदार याद्यांची निश्चिती करावी लागते. त्याच्यानंतर जे काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले असतात त्या उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी त्याची करावी लागते. आता नामांकन पत्र आणि त्याची छाननी म्हणजे त्यांनी जी निवडणूक आयोगाला माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे का, मग त्याची व्यवस्थित छाननी करावी लागते, ती खोटी तर नाही ना. मग तसे असेल तर त्या उमेदवारास अपात्र ठरवणे वगैरे ते सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर निवडणुकीचा प्रचार नेमका जे उमेदवार आहेत त्यांनी कसा केला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्यांना प्रत्यक्ष मतदान घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मतदान घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याची मतमोजणी करावी लागते. मतमोजणी करून त्याचे निवडणुकांचे निकाल लावावे लागतात आणि मग शेवटी निवडणुकीसंबंधीच्या वादाचे त्यांना निराकरण करावे लागतं. अगर कुठल्या भागावरून किंवा कुठल्या कारणाने निवडणुकीमध्ये जर वादविवाद झाले असतील तर हे सगळे वाद या निवडणूक आयोगाला मिटवावे लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बऱ्याच वेळा आचारसंहिता हा शब्द ऐकला असाल, तरी आचारसंहिता म्हणजे नेमकी काय ते आपल्याला माहीत असायला हवं. आचारसंहिता म्हणजे काय बघा. आचारसंहिता म्हणजे भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश करता येईल. म्हणजे ज्या आपल्या निवडणुका असतात त्या निवडणुका न्याय वातावरणात, म्हणजे कोणावरही अन्याय न होता खुल्या वातावरणात जर राबवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं उपयोगाला येणारी म्हणजे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट. मग ही आचारसंहिता म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, पाठीमागं काही तुम्ही पेपरमध्ये किंवा आपण टी व्ही चॅनेलवर बऱ्याच वेळा ऐकतो की या पक्षावर गैरप्रकरणाचा आरोप झालेला आहे, त्यांनी पैसे वाटलेले आहेत किंवा कुठे साड्या वाटलेल्या आहेत, असे बरेचसे गैरप्रकार होतात. म्हणजे जे उमेदवार आहेत ते निवडून येण्यासाठी लोकांना पैसे वाटतात किंवा बऱ्याच ठिकाणी दारू विक्रीसुद्धा केली जाते किंवा बऱ्याच ठिकाणी ज्या स्त्रिया असतात त्यांना साड्यांचं वाटप केलं जातं, पैशांचं वाटप केलं जातं. हा एक निवडणुकीतला गैरप्रकार आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अधिकार हा निवडणूक आयोग वापरतो आणि या गैरप्रकारांना आळा घालतो. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केल्याचे असते. आता आचारसंहिता म्हणजे काय तर निवडणूक होण्याच्या पूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान, मग ते सरकार कोणतेही असू द्यात, मग राजकीय पक्ष कोणते असू द्यात किंवा मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमाचं तिथं पालन करायला पाहिजे हे त्या आचारसंहितेच्या नियमामध्ये असतं. आणि त्या नियमांचं पालन करणे हे त्या राजकीय पक्षाचं, त्या सरकारचं, त्या उमेदवाराचं कर्तव्य असतं. जर ते आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे वर्तन करत नसतील तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करू शकतो. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. सरकार कोणाचे असू द्यात,
सरकार कोणाचं जरी असलं तरी त्यांना आचारसंहितेचे नियम पाळावेच लागतात. म्हणजे थोडक्यात काय की निवडणुका जवळ आल्या की निवडणुकीच्या काही दिवस अगोदर व निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता सुरू होती. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने जे काही नियम लावून दिलेले असतात त्या नियमांचं पालन सर्वांना करणं गरजेचं असतं. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवाईमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते. म्हणजे सर्वसाधारण जे मतदार आहेत त्यांना आता निवडणुकी प्रक्रियेबद्दल विश्वास वाटायला लागलेला आहे. का? कारण असे गैरव्यवहार कुठं होत असतील तर निवडणूक आयोगानं गेल्या बऱ्याच निवडणुकीमध्ये आचारसंहितेच्या संदर्भामध्ये कारवाया केलेल्या आहेत. कधीकधी निवडणुकीमध्ये उभा राहणाऱ्या उमेदवाराचा पत्तासुद्धा कट होतो, म्हणजे त्याला अपात्र ठरवलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुक्त व न्याय निवडणूक घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत बघा. म्हणजे जर निवडणूक एकदम न्याय सर्वांच्यावर समान थोडक्यात आपण समान न्याय देणारी किंवा खुली मुक्त अशी निवडणूक घ्यायची असेल तर यासाठी निवडणूक आयोगाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. कारण आव्हानांचा इथे उल्लेख केला आहे. बऱ्याचशा निवडणूक आयोगांना आव्हानांचा सामना करत निवडणुका घ्याव्या लागतात. आणि काही आव्हानं जी निवडणूक आयोगासमोर आहेत ती काही आव्हानं या ठिकाणी दिलेली आहेत, ते आपण क्रमवारीनं बघणार आहोत. बघा, पहिलं आव्हान काय आहे निवडणूक आयोगाचं? निवडणूक न्याय स्वरूपामध्ये घेण्यासाठी किंवा मुक्त स्वरूपामध्ये घ्यायच्या असतील, चांगल्या प्रकारे जर घ्यायच्या असतील तर काही आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यातलं पहिलं आव्हान म्हणजे बघा, निवडणुकामध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. आर्थिक गैरव्यवहार म्हणजे आचारसंहितेच्या नियमानुसार, निवडणूक प्रक्रियेच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला एक ठराविक फंडच खर्च करावा लागतो. त्यापेक्षा जर त्या निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या उमेदवारानं किंवा पक्षानं जर खर्च केला तर त्याच्यावर कारवाई होते. म्हणून असे बरेचसे आर्थिक गैरव्यवहार या निवडणुकीमध्ये होतात, पैशाचे गैरव्यवहार निवडणुकीमध्ये होतात. ते होऊ नये ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. हे निवडणूक आयोगासमोरील एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यास अडचणी येतात. बऱ्याचशा वेळेस आपण ऐकलं असेल की बरेचसे गुन्हे ज्या उमेदवारावर आहेत, अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे काही राजकीय पक्ष आहेत, ते अशा उमेदवारांना निवडणुकीचं तिकीट देतात व बऱ्याच ठिकाणी असे ते निवडून येतात. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात बऱ्याचशा अडचणी येतात. हे निवडणूक आयोगासमोरील सर्वात मोठं आव्हान. जर प्रत्येक राजकीय पक्षाने ज्या उमेदवाराची पार्श्वभूमी ही जर गुन्हेगारी स्वरूपाची असेल तर अशा लोकांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी तिकीट जर दिलं नाही तर निवडणूक आयोगाची ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय सुंदर आणि मुक्त वातावरणातली अडचण आहे ही दूर होईल. परंतु राजकीय पक्ष असे करताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर निवडणुकामध्ये होणारी हिंसा ही एक मोठे आव्हान आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. बऱ्याचशा वेळा निवडणूक जवळ आली की पक्षामध्ये वादविवाद होतात, एकमेकावर
आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या जातात. त्याच्यातूनच जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत प्रचाराच्या वेळेस असे समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये हाणामारी होणे, शिवीगाळ होणे, वाद होणे आणि त्याच्यातून तो वाद हिंसेच्या टोकाला जाणे. आणि ही हिंसा रोखण्यासाठी खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत करायला हवी. पण असं करताना कोणीही दिसत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हा महत्त्वाचा भाग आपण बघूया. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. बघा आता मतदार याद्या आता तयार करणं सोपं झालेलं आहे. कारण का, हा अनुभव निवडणूक आयोगाला येत गेला तसे त्यांच्या चुका ते सुधारत गेले. पण सुरुवातीला कोणतंही काम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्यात बऱ्याच अडचणी येतात. मग त्या सुरुवातीच्या याद्या तयार करण्याचं काम सगळ्यात मोठं आव्हानात्मक होतं निवडणूक आयोगासमोर. आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते व त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यावर पक्षाची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली. त्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदार करता आले. बघा, कारण आपल्या देशामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निरक्षरतेचं प्रमाण जास्त होतं. आता लोक सुशिक्षित झालेले आहेत त्यामुळं निवडणूक प्रक्रिया थोडीशी सोपी त्यांना झालेली आहे. परंतु निरक्षर लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांनाही मतदान व्यवस्थित योग्य ठिकाणी करता यावं म्हणून त्या काही निरक्षर लोकांसाठी निवडणूक आयोगाला ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाची निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना सुद्धा मतदान करता आले. मग त्यासाठी निवडणूक आयोगानं काय केलं, मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार केल्या आणि त्या मतपेट्यावर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली. आता असं नाही आहे, एकच मतपेटी असते त्याच्यावर बऱ्याच पक्षातील लोकांची उमेदवारांची नावं असतात. त्याच्यावर आपण त्याच्या नावासमोर चिन्ह आहे त्या चिन्हावर आपण टिक करतो किंवा ते बटन दाबतो. पण त्यावेळेस निरक्षर लोकांचं प्रमाण जास्त असल्यामुळं अशा बऱ्याचशा त्या राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या मतदार पेट्या तयार करून ज्या राजकीय पक्षाला आपल्याला मतदान द्यायचं आहे त्या पक्षामध्ये आपल्याला ती चिठ्ठी टाकाय लागत होती. का, कारण त्या काळात आपल्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. बघा, जे आपण पाहत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आचारसंहिता म्हणजे काय एक आपण बघितलेलं आहे. त्याची आव्हानं आपण जी आहेत आयोगाची ते आपण बघत होतो. त्याच्यामधला दुसरं एक आव्हान पुढचं आहे की राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडून देण्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. बघा, आपल्या देशामध्ये पण बरेचसे असे पक्ष आहेत ज्यांचे पक्ष आहेत त्या पक्षामधीलच बऱ्याचशा नातेवाईकांना उमेदवारीची तिकीटं देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं काय होतं, प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होते. म्हणून आपण विचार करायला पाहिजे. काय विचार करायला पाहिजे, घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते यावर आपण विचार करूया आणि तुम्हीही विचार करा की हे नेमकं काय होतं आणि ह्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक सुधारणा. आता निवडणूक सुधारणा नेमकी झाली कशी पाहिजे. निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ती काय एका वर्षाची किंवा 2 वर्षाची नाही आहे. जोपर्यंत ही राष्ट्र आहेत आणि ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया ह्या होतच राहणार आणि लोकशाहीचे भव्य दिव्य किंवा भवितव्य ज्यावर अवलंबून असते अशा निवडणूक प्रक्रिया योग्य सुधारणा केल्यास
प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत, त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते, याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. आता निवडणुकामध्ये आपण काय सुधारणा केली पाहिजे की जेणेकरून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता, लोकांचा विश्वास या निवडणूक प्रक्रियेवर होईल. आता बऱ्याचशा राजकीय पक्षांनी मध्यंतरी आरडाओरड केली होती की जे काही मशीन्स आहेत या मशीन्समध्ये काहीतरी दिशाभूल केलेली आहे या सरकारनं, म्हणून या पेट्या ज्या आहेत निवडणुकीच्या मतदान करण्याच्या ते बटनाच्या, तर ते न देता चिठ्ठ्या टाकून मतदान करता यावं. म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे तो आपलं मत मांडण्याचा. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अशा कोणत्या सुधारणा आपल्याला केल्या पाहिजेत यास काही सुचवल्या आहेत, त्याच्यावर तुम्हाला विचार करता आला पाहिजे. बघा पुढे बघा, स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. बघा बऱ्याचशा वेळा काय होतं की स्त्रियांना राजकारणामध्ये प्रतिनिधित्व दिलं जात नाही. मग स्त्रियांनाही त्यांचं मत आहे, स्त्रियांनाही राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ते वाढीस लागावं, म्हणून राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना उमेदवारी द्यावी व त्या कशा निवडून येतील व त्या निवडून आणण्याचा त्या राजकीय पक्षांनी प्रयत्न करावा. त्याच्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे. न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की कोणत्याही पक्षानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला अजिबात उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयानं एक काटेकोरपणे जो निर्णय दिलेला आहे त्याचं प्रत्येक राजकीय पक्षानं पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर निवडणुकांचा खर्च सरकारने करावा, त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. बऱ्याचशा वेळा जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्याजवळ जो इतर लोकांच्याकडून येणाऱ्या देणग्या ज्या आहेत या पैशांच्या जोरावर बराचसा पैसा या निवडणुकीच्या प्रचार प्रसारासाठी करतात. यामध्ये बराचसा आर्थिक गैरव्यवहार होतो. म्हणून निवडणुकीतील पैशाचा गैरवापर जर थांबवायचा असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये असे आपण सुधारणा करू शकतो की निवडणुकांचा खर्च सरकारनेच करावा. त्याच्यानंतर पुढची बघा काय सुधारणा होऊ शकते, लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधीच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्या उमेदवाराला आहे त्या उमेदवाराला निवडणुकीत सामील करून घेता येणार नाही याची प्रत्येक पक्षानं काळजी घ्यायला हवी. तर या सुधारणा निवडणूक प्रक्रियेमध्ये जर झाल्या तर मला वाटतं निश्चितच न्याय स्वरूपात आणि मुक्त स्वरूपात ही निवडणूक प्रक्रिया आपली आणखी सुंदर होईल यात शंका नाही. बघा सगळ्यात दुसरी महत्त्वाचे बघा, मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास कसा झाला. म्हणजे सुरुवातीच्या काळाला काय मतपेट्या नव्हत्या, आपलं EVM मशीन नव्हत्या, AVM मशीन ज्याच्यामध्ये आपण आता तुम्हाला मतदानाचा अधिकार नसेल 10वीच्या विद्यार्थ्यांना, कारण तुम्ही 18 वर्षाच्या खाली आहात, परंतु तुम्ही ऐकून असाल किंवा तुम्ही बातम्यामध्ये पाहिलं असेल किंवा पेपरमध्येच पाहिलं असेल की EVM मशीनद्वारे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती केली जाते EVM मशीन आणि त्याला इलेक्ट्रिक वोटिंग मशीन असं म्हटलं जातं. पण हे काय सुरुवातीला नव्हती, सुरुवातीला मतपेट्या होत्या. मग ती मतपेटीपासून आजच्या EVM मशीनपर्यंत हा प्रवास कसा आहे हे आपण थोडक्यात बनवतो. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास
या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM मशीन वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारापैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणी नाही. नॉन ऑफ द अबाव नोटा हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीचा प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकाचे निकाल लवकर लागू लागले. बघा, म्हणजे मतपेटीपासून EVM मशीनपर्यंतचा प्रवास. सुरुवातीच्या काळाला मतपेट्यातून मतदान करावं लागत होते, त्यामुळे मतमोजणीसाठी बराचसा कालावधी जात होता. ज्या कागदावर आपण मतदान देत होतो तो कागद झाडांपासून बनतो, त्यामुळे झाडांची तोड आहे, वृक्षतोड आहे, याच्यावर प्रतिबंध लागला. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणाला त्यामुळं मदतच झाली. तसेच दिव्यांग व्यक्ती जे आहेत, या दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणं सोपं जाऊ लागलं. त्याचबरोबर आणखी एक नवीन पद्धत रूढ झाली की जो उमेदवार आपल्या विभागामध्ये उभा राहिलेला आहे तो जर या निवडणुकीसाठी पात्र नसेल तर जो मतदाता आहे त्या मतदाताला नोटा जो पर्याय आहे, नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबाव, म्हणजे यातील कोणत्याही याला माझं मत नाही असं एक बटन त्या ठिकाणी देण्यात आलं. म्हणजे त्या विभागामध्ये एकही पात्र माझ्या मते उमेदवारीच्या लायकीचा नाही असं मी सुचवू शकतो. ही एक नवीन पद्धत प्रचलित झाली. वर पाहिलं तुम्हाला हे EVM मशीन दिसते बघा. हे जे आहे हे सगळे हे EVM मशीन आहे आणि हे जे सुरुवातीचे आहे ती मतपेटीचं आहे आणि हे EVM मशीन आहे. या EVM मशीन बघा, याच्यामध्ये मतदारांची इथं यादी आणि त्यांच्यासमोर ती ब्ल्यू कलरची बटन्स असतात. आपल्याला ज्याला मतदान द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या पुढच्या निळ्या बटनावर आपल्याला टच करावं लागतं किंवा ते बटन दाबावं लागतं आणि ते बटन दाबल्यानंतर मशीनचा टी असा आवाज येतो. मग आपण समजून जायचं की ते मतं आपल्याला ज्याला द्यायचे त्याला गेलं आहे. आणखी एक नवीन त्याच्यामध्ये पद्धत रूढ झालेली आहे की तुम्ही बटन दाबल्यानंतर तुमचं मत नेमकं त्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही हे कळण्यासाठी त्याच्या शेजारी अजून एक छोटं मशीन असतं. त्याच्यामध्ये ती चिठ्ठी, तो कागद तुम्हाला दर्शवतो की तुम्ही कुठल्या याला मतदान दिलेलं आहे. ते चिन्ह तुम्हाला तिथं दिसतं आणि तो कागद तसाच खाली पडतो. तो आपल्याला मिळत नाही पण आपल्याला दिसतं की तुमचं मतदान तिकडंच गेलेलं आहे. तर मतदान पेटी ते EVM मशीनपर्यंतचा हा आपला आजपर्यंतचा अतिशय सुधारित प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये बघा, आपल्याला हेही माहिती असायला हवं, हे आपण जाणून घ्यायला हवं की सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे नेमक्या काय, तर दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. म्हणजे दर 5 वर्षांनी निवडणूक, कोणतीही निवडणूक ही दर 5 वर्षांनी होते. आपली ग्रामपंचायतीची घ्या, आपल्या आमदारकीची घ्या, आपली खासदारकीची घ्या, म्हणजेच लोकसभा, राज्यसभा घ्या, विधानसभा घ्या, या सगळ्या ज्या निवडणुका आहेत या दर 5 वर्षांनी होतात. आणि दुसरी म्हणजे मध्यावधी निवडणुका. निवडून आलेले सरकार मुदतपूर्व होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. निवडणुकीचा दुसरा एक प्रकार सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जर कोणत्याही पक्षाला आपलं बहुमत सिद्ध करता आलं नाही तर काही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतात आणि सरकार चालवतात. परंतु काही दिवस, समजा 5 वर्ष सरकार ते आहे, परंतु 2 वर्षानंतर त्या जे राजकीय पक्ष जे आहे एकत्र येऊन सरकार स्थापन केलेलं आहे त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि ज्या राजकीय पक्षाला इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी जर तो पाठिंबा काढून घेतला तर अशा वेळेस
ते सरकार कोसळतं आणि मग मध्यावधी निवडणुका लागतात. त्याच्यानंतर तिसरा जो आहे पोटनिवडणुका. आता पोटनिवडणुका म्हणजे काय बघा, विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थेमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. अशा वेळेस त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतली जाते. म्हणजे विधानसभा, लोकसभा, स्थानिक शासन संस्थेमध्ये जो लोकप्रतिनिधी आहे त्यानं राजीनामा दिला काही कारणास्तव किंवा तो काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला तर त्या जागेसाठी आपण पुन्हा निवडणूक घेतो, त्यास पोटनिवडणूक असे म्हटलं जातं. असं शक्यतो होत नाही, परंतु जर काही कारणामुळं तो उमेदवार जो निवडून आलेला आहे तो जर मृत्यू पावला तर अशा वेळेस पोटनिवडणुका घेतल्या जातात. त्याच्यानंतर हेही तुम्हाला माहीत असायला हवं की 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती, व्हीव्हीपॅट, वोट व्हेरीफाईड पेपर, ऑडिट ट्रायल ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरवले व त्यात सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली. निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की जी EVM मशीन असते त्यालाच जोडून दुसरी एक मशीन असते, त्याला व्हीव्हीपॅट असं म्हटलं जातं. वोटर व्हेरीफाईड पेपर, ऑडिट ट्रायल हे जे आहे हे मशीन असतं. हे मशीन आपण जे निळं बटन दाबलेलं आहे त्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला दर्शवतं आणि ते कागद आतल्या आतच पडतो, पण आपल्याला दाखवतो की तुम्ही या चिन्हाला मतदान दिलं आहे. त्यामुळे काय होतं की आपलं मत आहे हे योग्य आपण ज्याला द्यायचं आहे त्यालाच गेलं आहे का हे आपल्याला कळतं आणि निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल निवडणूक आयोगानं उचललेलं आहे. तर अशा पद्धतीनं या पाठात आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केला. पुढील पाठात आपण भारतातील राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत. मला वाटतं मी माझ्या पद्धतीनं हा पाठ विश्लेषण केलेला आहे. तुम्हाला याच्यावर आणखीन सातत्यानं पाठ वाचा आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याची नोट बनवा. धन्यवाद.